मित्रांनो, क्वालिटी हा शब्द आपण रोज अनेक वेळा अगदी सहजपणे वापरतो. पण या क्वालिटीचा कधी कधी असाही अनुभव येतो की आपल्याला एखाद्या गोष्टीची आवडलेली क्वालिटी ही दुसऱ्याला अगदी नापसंत असते. अशा वेळेस मोठा प्रश्न पडतो की हे कसं शक्य आहे? कारण वस्तू तीच, अनुभव तोच, क्वालिटी पण तीच, पण त्याबद्दलची मतं मात्र एकदम दोन टोकाची. एक खराब आणि दुसरं एकदम चांगलं. मित्रांनो, याचं कारण म्हणजे आपल्या हे लक्षात येत नाही की प्रत्येकाचा क्वालिटीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्णपणे वेगळा असू शकतो. म्हणूनच तुम्हाला आवडत असलेली ब्लॅक कॉफी ज्याच्यामध्ये साखर आणि दूध नसतं, ही नॉट नेसेसरी की तुमच्या मित्राला देखील आवडेल, कारण त्याला आवडत असलेली कॉफीमध्ये दूध आणि साखर अत्यावश्यक असतं. आपण आणखीन एक उदाहरण घेऊया. तुम्हाला तुमच्या ग्राहकांनी फोनवरती काही माहिती सांगितली आणि त्या आधारित एक सॅम्पल बनवून तुम्हाला पाठवायला सांगितलंय. त्याने असंही सांगितलंय की त्याची खूप मोठी ऑर्डर अपेक्षित आहे, त्याने बिझनेस वाढायला खूप मोठी मदत होणार आहे. तुम्ही त्या फोनवरच्या आधारे, माहितीच्या आधारे एक उत्तम सॅम्पल तुमच्या मते बनवून त्याला पाठवलंय. तुम्हाला खात्री आहे की त्याला ते नक्की आवडणार आणि तुम्हाला खूप मोठी ऑर्डर मिळणार आणि बिझनेस वाढणार. पण जेव्हा उत्तर येतं तेव्हा तुम्हाला धक्का बसतो, कारण ते सॅम्पल त्यांनी रिजेक्ट केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी सांगितल्या होत्या त्या टाकायच्या राहून गेल्या आहेत. अशा वेळेस तुमचा मनात प्रश्न येतो की कुठं चुकलं ज्यामुळं हे सॅम्पल रिजेक्ट झालं. आता या ठिकाणी तुम्ही जर बारकाईने विचार केला तर प्रश्न कॉफीचा किंवा सॅम्पलचा नाही आहे, तर तुमच्या क्वालिटीकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचा आहे. तुम्हाला आवडलेली कॉफीची क्वालिटी ही दुसऱ्यांना आवडेलच असं नाहीये, कारण ऍक्च्युअली ब्लॅक कॉफी आणि साखर आणि दूध असलेली कॉफी ही पूर्णपणे वेगळी प्रोडक्ट आहे. पण तुम्ही ती एकच समजून बसला. तसंच फोनवरच्या माहितीच्या आधारे तुम्ही सॅम्पल बनवलं, पण तुम्ही ही काळजी नाही घेतली की त्याच्या मनात असलेली सगळी माहिती तुम्हाला मिळाली आहे का, ज्यायोगे तुम्ही त्याला हवं असलेलं सॅम्पल बनवू शकाल. आता गोंधळ क्वालिटीचा जोपर्यंत पर्सनल लाईफमध्ये आहे तोपर्यंत त्याचा काही फार मोठा परिणाम होत नाही. पण हा जर प्रोफेशनल लाईफमध्ये गेला तर मात्र त्याचा व्यवसायावरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो. तर मंडळी, या क्वालिटी बद्दलच्या गोंधळामागची कारणं, त्याच्यावर काय उपाय असू शकतात, हे सर्व चर्चेद्वारे समजून घेण्यास, म्हणजेच क्वालिटी या शब्दामागचं एक मोठं कोडं उलगडण्यास मी एक यूट्यूब चॅनल लॉन्च करतोय, ज्याचं नाव आहे क्वालिटी सर्वांसाठी सोप्या भाषेत. मला खात्री आहे की या चॅनलमध्ये मी जे काही शेअर करणार आहे त्यातून तुम्हाला क्वालिटी सातत्यानं डिलिव्हर करण्यास, त्याचा ताण कमी करण्यास आणि अर्थातच जीवनामध्ये यशस्वी होण्यास खूप मोठी मदत होईल. या पहिल्या व्हिडिओमध्ये हे चॅनल तुम्हाला हे सर्व कसं कसं करायला मदत करणार आहे हे मी सांगणार आहे. पण त्याच्या आधी मी तुम्हाला माझी ओळख करून देतो आणि हे चॅनल मला का लॉन्च करावं असं वाटलं हे देखील सांगतो. मित्रांनो, मी मिलिंद आणि माझं प्रोफेशनल लाईफमधलं जे करिअर आहे हे मुख्यत्वे करून मोठमोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये विविध स्तरावरती विविध जबाबदाऱ्या सांभाळण्यामध्ये गेले, ज्यामध्ये प्रोडक्शन, क्वालिटी, प्रोडक्ट डिझाईन या सर्वांचा अंतर्भाव होतो. मी डोमेस्टिक आणि मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये या सर्व जबाबदाऱ्या सांभाळल्या. या काळामध्ये मला एक जाणवलं की खास करून डोमेस्टिक कंपन्यांमध्ये क्वालिटी या विषयाचा सर्वांवर काही ना एक ताण असतो आणि कितीही प्रयत्न केले तरी तो ताण काही कमी होत नाही. पण गंमत म्हणजे मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये मात्र हा ताण खूपच कमी असतो किंवा ऑलमोस्ट नसतोच. आता या दोन प्रकारच्या अनुभवावर जेव्हा मी विचार करू लागलो, त्याची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला त्याच्या मागचे काही कारणं लक्षात आली आणि अर्थातच त्याच्यावरती उपाय देखील लक्षात आले. या सगळ्यामागे आपल्या मनात क्वालिटी याविषयी असणारे जे गैरसमज आहेत त्याच्या मुळाशी असतात. आणि म्हणूनच मी जेव्हा सध्या काही छोट्या उद्योगांबरोबर काम करतोय त्याच्यामध्ये मी हे सगळं माझ्या लक्षात आलेल्या गोष्टी, कारणं, उपाय हे वापरून बघितले आणि
माझं असं झालं की त्याचे चांगले रिझल्ट येतात. मग माझ्या मनात आलं की हे जर इथे काम करताय तर मग सगळ्यांबरोबर का शेअर करायचं नाही, म्हणून मी चॅनल लॉन्च करण्याचा निर्णय घेतलाय. आता त्याबरोबर चॅनल मराठीमध्ये मी का लॉन्च करतोय, तर सध्या मी ज्या ठिकाणी ज्या उद्योगांबरोबर काम करतोय तिथं मला हेही जाणवलं की जोपर्यंत हे ज्ञान सर्व स्तरांवर सर्वांकडे पोहोचत नाही आणि त्याप्रमाणे काम होत नाही, म्हणजेच आपल्या रोजच्या भाषेत कल्चर बदलत नाही, तोपर्यंत क्वालिटीमध्ये होणारी सुधारणा ह्यामध्ये टिकाऊ यश मिळणार नाही. म्हणून मातृभाषेशिवाय दुसरं कुठलं चांगलं माध्यम आहे असं मला वाटलं नाही आणि म्हणून मराठी. आता हे करताना मात्र मी एक पथ्य पाळलंय की सगळ्या नेहमीच्या गोष्टींची नावं, उदाहरणार्थ प्रोसेस, प्रोडक्ट, हे मी इंग्रजीमध्येच ठेवलंय. त्याचं उगाच मराठीकरण केलं नाहीये, कारण त्यामुळे गोंधळ वाढण्याची शक्यता जास्ती होती. तर हा पहिला व्हिडिओ बेसिकली तुम्हाला हे सर्व मी तुम्हाला कसं कसं सांगणार आहे, आपण कशी कशी चर्चा करणार आहोत, कुठले कुठले मुद्दे लक्षात घेणार आहोत, हे सर्व तुम्हाला विशद करणार आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो की QMS हा शब्द उच्चारला की लोकांच्या कपाळावरती आठ्या येतात. पण QMS आपण इतक्या गैरसमजापोटी नीट इम्प्लिमेंट केलेलं नसते. खरं म्हणजे QMS ज्याच्यावर आधारित आहे ते PDCA हा निसर्गाचा नियम आहे आणि आपण ते रोज वापरतो. हे सर्व मी तुम्हाला विविध व्हिडिओद्वारे लक्षात आणून देणार आहे. मला खात्री आहे की या सर्व चॅनलमध्ये जे काही आपण चर्चेला घेणार आहोत त्यांनी तुम्हाला प्रोफेशनल लाईफमध्येच फक्त फायदा होणार नाही, तो पर्सनल लाईफमध्ये देखील त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. तर मंडळी, आपण आता जास्त वेळ न दवडता या आपल्या प्रवासाला म्हणजे क्वालिटी बरोबरच्या मैत्रीला करायला सुरुवात करूया. चर्चेस सुरुवात करण्याआधी मी काही गोष्टी सांगू इच्छितो. या चॅनलमध्ये मी जे काही विचार मांडणार आहे ते पूर्णपणे माझे आणि माझे क्वालिटी या विषयातल्या अनुभवावरती आधारित आहेत. मी मांडलेले विचार हेच फक्त क्वालिटी विषयी ज्ञान आहे असा माझा अजिबात दावा नाही आहे. चॅनलच्या प्रेक्षकांची याविषयी पूर्णपणे स्वतंत्र मते असू शकतात आणि ती जर त्यांनी कॉमेंट्समधून मांडली तर त्याचा आपल्या सर्वांनाच क्वालिटी ही संकल्पना समजून घेताना खूप फायदा होईल. या चॅनलवर मी जी काही उदाहरणं वापरत आहे ती सर्वांना सहजपणे समजावी म्हणून सोपी आणि काही वेळेला अतिसोपी केली आहेत असे वाटू शकते, तरी आपण सर्वांनी याकडे केवळ एक उदाहरण म्हणून बघावे हीच माझी विनंती आहे. मित्रांनो, आपण जेव्हा एखादा क्वालिटी इश्यू हा अगदी साधा आहे म्हणून कळत नकळतपणे त्याकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा त्यातलाच एखादा इश्यू हा जीवनमरणाचा प्रश्न कसा बनतो हे आपण काही उदाहरणाद्वारे पाहूयात. आपल्याला हे माहिती आहे की औषधे जेव्हा बनवली जातात तेव्हा त्यामध्ये असणारे काही महत्वाचे क्रिटिकल घटक हे अगदी कमी म्हणजे मिलीग्राम्स मध्ये असतात. आता हे प्रमाण जर दुर्लक्ष झाल्यामुळे काही प्रमाणात कमी किंवा जास्त झाले तर काय होईल? तसेच हे औषध आपण कधी कधी काही होत नाही किंवा लवकर बरं वाटावं म्हणून सांगितल्यापेक्षा जास्त घेतले तर वरवर वाढणारी साधी क्वालिटीची चूक ही जीवन मरणाचा प्रश्न होऊ शकते. आपण अनेक वेळा बातम्यांमध्ये पाहिलं आहे की प्रमाणापेक्षा जास्त औषध घेतल्यामुळे एखादं जीवन संपलं. आता प्रमाणापेक्षा जास्त औषध घेणे हे बेशिस्तीचा म्हणजे पर्सनल लाईफ मध्ये आपल्या वागण्याच्या खराब क्वालिटीचा नमुना नाही का? आणखीन एक उदाहरण पाहूयात. समजा गॅरेजमध्ये किंवा आजकाल पार्किंग लॉट मध्ये वापरल्या जाणाऱ्या मेकॅनिक लिफ्ट ज्यायोगे गाडीवर उचलून त्यावर काम करणे किंवा पार्किंग करणे सोपे जाते. आता ती लॉक न करता किंवा डोक्यावर हेल्मेट न घालता आपण त्या खाली गेलो आणि लिफ्ट मध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळं ती अचानक वेगानं खाली येऊ लागली तर काय होईल? आपल्या वागण्याची पद्धत त्याची क्वालिटी आपल्याला कुठे घेऊन जाईल? तसेच चाक बदलण्यास लागणारा स्क्रू जॅक
नेमका जेव्हा पाहिजे तेव्हा क्वालिटी प्रॉब्लेममुळे किंवा नीट न वापरल्यामुळे फेल झाला तर? जो मुळातच जेव्हा प्रॉब्लेम असतो तेव्हाच फक्त लागतो आणि तेव्हा तो फेल झाला तर त्याचा काय उपयोग आहे? तर मित्रांनो, हे असे वरवर वाटणारे क्वालिटी प्रॉब्लेम कधी कधी खूप मोठे परिणाम करू शकतात. म्हणूनच क्वालिटीचा कुठलाही प्रॉब्लेम हा पूर्णपणे समजून न घेता लाईटली घेऊ नये. मला खात्री आहे की तुम्हाला आता आजूबाजूस असे अनेक क्वालिटी प्रॉब्लेम दिसू लागतील आणि मी आता जे सांगितलं आहे त्याचे जास्तच महत्व पडेल. आपण क्वालिटीची नकळतपणे चुकीच्या पद्धतीने हाताळणी करतो कारण आपल्याला क्वालिटी म्हणजे काय हेच नीट माहीत नसते आणि क्वालिटीबद्दल इतर अनेक चुकीच्या कल्पना मनात घर करून बसलेल्या असतात. हे चॅनेल या सर्व चुकीच्या कल्पना दूर करेल, क्वालिटीच्या इतर संकल्पना नीट समजावून सांगेल आणि त्यामुळे तुम्हाला क्वालिटी डिलिव्हर करणे हे आपण रोजच्या जीवनात नेहमीच्या गोष्टी जितक्या सहजपणे करतो तितके सोपे होऊ शकेल. या चॅनलमध्ये आपण प्रामुख्यानं खालील गोष्टींवर चर्चा करणार आहोत. क्वालिटी आपल्या जीवनात कशी क्षणोक्षणी अनुभवास येते, थोडक्यात ती आपल्या जीवनाचा कशी अविभाज्य भाग आहे ह्यावर आपण चर्चा करू. तसंच क्वालिटी म्हणजे काय आणि त्या संबंधित इतर अनेक संकल्पना आपण नीट समजून घेणार आहोत. यातून मनातले चुकीचे समज कोठले आणि ते दूर कसे होतील यावर चर्चा करणार आहोत. एकदा हे सर्व क्लिअर झाले की क्वालिटी डिलिव्हर करायला कुठल्या मेथड करेक्ट आहे हे कळेल, लक्षात येईल आणि सहजपणे क्वालिटी डिलिव्हर करू शकाल. तसेच या संकल्पना क्लिअर झाल्या की योग्य क्वालिटी टूल्सचा योग्य ठिकाणी वापर करणे सहज शक्य होईल. पीडीसीए हा नेहमी कानावर पडणारा शब्द म्हणजे नक्की काय आहे आणि आपण ते खरंच रोजच्या जीवनात नकळतपणे कसे वापरतो किंवा क्यूएमएसवर कसं आधारित आहे हे आपण समजून घेणार आहोत. हे जेव्हा सर्वांना सर्व स्तरावर क्लिअर होईल तेव्हा कल्चर चेंज होईल आणि ज्यामुळे खास करून प्रोफेशनल लाईफमध्ये टेन्शन कमी होईल, क्वालिटी सहजपणे डिलिव्हर होईल आणि बिझनेस प्रॉफिट वाढण्याची शक्यता खूपच वाढेल. तर आता आपण वरील मुद्द्यांवर थोडक्यात नजर टाकूयात, ज्यावर आपण पुढे विविध व्हिडिओच्या माध्यमातून डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. आपलं आयुष्य साधारण 3 प्रकारच्या वातावरणात आपण जगतो: पर्सनल, पब्लिक आणि प्रोफेशनल लाईफ. आता आपण थोडक्यात पाहूयात की या तीनही ठिकाणी, ज्याला आपण वैयक्तिक, सार्वजनिक आणि व्यावसायिक आयुष्य म्हणूयात किंवा पर्सनल, प्रोफेशनल, पब्लिक लाईफ किंवा वर्ल्ड म्हणूयात, क्वालिटी अशी विविध प्रकारे अनुभवास येते. पर्सनल लाईफ किंवा वैयक्तिक जगात साधारणपणे आपले नातेवाईक, आपले कुटुंब आणि जवळचे मित्र यांचा समावेश होतो. इथे जनरली आपण क्वालिटीचा विचार जर त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर, त्यातील व्यक्तींवर मोठा किंवा गंभीर असेल तरच करतो अथवा वरवर विचार करून सोडून देतो. उदाहरणार्थ घरातल्या व्यक्तीचे अथवा जवळच्या मित्राचे आजारपण, एखादी आयुष्याला वळण देणारी, दिशा ठरवणारी परीक्षा, त्याचा रिझल्ट. इथे जनरली वाईट किंवा चांगली क्वालिटीचा परिणाम हा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जे व्यक्ती असतात त्यांच्या पुरताच मर्यादित असतो आणि त्याचा प्रॉफिट किंवा लॉसशी संबंध नसतो, पण भावनांशी नक्कीच असतो आणि तो कधी कधी त्याहूनही मोठा ठरतो. अर्थातच या परिणामाला किती आणि कसे महत्व द्यायचे हे देखील तुमची आर्थिक परिस्थिती, तुमचे भोवतालचे वातावरण, कल्चर यावर खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. उदाहरणार्थ एखाद्या विकसित देशात समजला जाणारा क्वालिटी प्रॉब्लेम हा आपल्या इथे बिलकुल प्रॉब्लेम नसतो. उदाहरणार्थ फूड हे ग्लुटन फ्री आहे का हा प्रॉब्लेम विकसित देशात खूप मोठा असू शकतो, पण आपल्या इथं त्याची दखल देखील घेतली जात नाही. पुढे जेव्हा क्वालिटीच्या विविध विषयांवर आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत तेव्हा आपण या सर्व मुद्द्यांना पूर्णपणे लक्षात घेणार आहोत. प्रोफेशनल लाईफ
इथे क्वालिटीला खूप महत्व असते, कारण इथे त्याचा प्रॉफिट, लॉस, बिझनेस ग्रोथ किंवा तुमची नोकरीतली वैयक्तिक प्रगती, प्रमोशन याचा अगदी जवळचा संबंध असतो. इथे तुमच्या कस्टमरला तुम्ही क्वालिटी सातत्याने डिलिव्हर नाही केली तर त्याचा व्यवसायावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. या ठिकाणी क्वालिटी डिलिव्हर करणे हे एकट्याकडून होणारे काम नसते आणि त्याचा म्हणूनच प्रत्येकाच्या क्वालिटीकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्याविषयीच्या विचारसरणी याचा इथे खूप मोठा रोल असतो. म्हणूनच जोपर्यंत सगळ्यांचे क्वालिटी विषयीचे विचार योग्य आणि सारखे होत नाही तोपर्यंत क्वालिटी विषयी तक्रार, टेन्शन हे येत राहणार. यावर उपाय म्हणूनच बहुधा QMS जन्माला आला असावा. पण दुर्दैवानं अनेक गैरसमजांमुळे आपण ते सिरियसली घेत नाही. यावरच आपण पुढे खूप डिटेलमध्ये विचार करणार आहोत. पब्लिक लाईफ या जगामध्ये क्वालिटीचा रोल किंवा अनुभव हा प्रोफेशनल लाईफ सारखाच असतो. मात्र एक मोठा फरक म्हणजे पब्लिक लाईफमध्ये या जगातला कोणीही तुमच्या प्रोडक्टचा, सर्व्हिसचा ग्राहक असू शकतो आणि तुम्ही ॲज अ सप्लायर ते नाकारू शकत नाही. पब्लिक लाईफमध्ये बऱ्याच वेळा एकाच गोष्टीचे सर्वजण ग्राहक असतात, अगदी गरिबापासून अतिश्रीमंतापर्यंत. इथे जनरली सप्लायर कंपन्या या सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या म्हणजे रेल्वे, एअरलाइन्स, पोस्ट, कोरियर, हॉटेल अथवा गव्हर्नमेंट डिपार्टमेंट या असतात. इथे प्रत्येक ग्राहक त्याला आलेल्या अनुभवानुसार त्याला मिळालेल्या क्वालिटीचे मोजमाप करत असतो. अर्थातच त्यामुळे प्रत्येक गोष्टीची क्वालिटी कोणी ना कोणी एकदम चांगली म्हणून ठरवतो तर कोणी एकदम वाईट म्हणून. त्यामुळे इथले सप्लायर एकाच सेवा किंवा प्रोडक्ट वेगवेगळ्या लेव्हल्समध्ये विकत असतात. उदाहरणार्थ रेल्वे, एअरलाइन्सची सर्व्हिस ही विविध क्लासमध्ये मिळते. कार विकणारी कंपनी एकच मॉडेलचे विविध प्रकार म्हणजेच बेस मॉडेल, टॉप मॉडेल किंवा डिलक्स मॉडेल म्हणून विकतात आणि विविध स्तरावरच्या ग्राहकांची क्वालिटी अपेक्षा पूर्ण करतात. क्वालिटी डिलिव्हर करण्याची पद्धत त्यासाठी वापरली जाणारी टूल्स या प्रोफेशनल लाईफमध्ये आणि पब्लिक लाईफमध्ये काही फार मोठा फरक नसतो. यामुळे आपण पब्लिक लाईफचा या चॅनलमध्ये फार वेगळा विचार किंवा चर्चा करत नाही. जे प्रोफेशनल लाईफमध्ये लागू पडते तेच पब्लिक लाईफमध्ये लागू पडते. सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे आपण क्वालिटी विषयी गोंधळास कारण असणारे काही टिपिकल गैरसमज उदाहरण म्हणून पाहूयात, ज्यामुळे क्वालिटी डिलिव्हर करणे उगाचच अवघड होऊन बसते. याची सुरुवातच मुळे क्वालिटी म्हणजे काय इथून होते. आपल्याला नेहमीच वाटते की क्वालिटी बद्दल आपल्याला अतिशय क्लिअर आयडिया आहे. बऱ्याच जणांना असे वाटते की क्वालिटी म्हणजे बेस्ट, पण या जगात बेस्ट असे काहीच नसते. आजचे बेस्ट हे उद्याचे वर्स्ट सुद्धा असू शकते. क्वालिटीची व्याख्या करण्याला सांगितले की विविध प्रकारची उत्तरे येतात. तुम्ही हे इव्हन टेक्स्टबुकमध्ये देखील पाहू शकता, जिथे प्रत्येक पुस्तकात वेगळी व्याख्या असते. यामागचे कारण म्हणजे प्रत्येकाचा क्वालिटीचा अर्थ स्वतःच्या मतानुसार लावायची सवय. हे जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत आपल्याला योग्य वाटणाऱ्या क्वालिटीचा फीडबॅक हा निगेटिव्ह का आला किंवा मी कस्टमरला हवी असलेली क्वालिटी कशी डिलिव्हर करू हे कळणार नाहीये आणि याचा त्यामुळे अर्थातच खूप ताण येतो. आपण सर्वप्रथम या चॅनलवर क्वालिटीची सोपी आणि ऑलमोस्ट कुठेही लागू पडणारी व्याख्या करणार आहोत. हे केल्यावर क्वालिटी विषयीची अनेक गैरसमज आपण सहजी एक्सप्लेन किंवा दूर करू शकू. उदाहरणार्थ क्वालिटीचा सर्वांचा बिझनेस, काम किंवा जबाबदारी कशी असू शकते, क्वालिटीमुळे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस महाग कशी होत नसते, हे सर्व आपण पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये ही व्याख्या झाल्यानंतर पाहणारच आहोत. दुसरा मोठा गैरसमज म्हणजे लेटेस्ट टेक्नॉलॉजी, मॉडर्न मशीन्स या क्वालिटी डिलिव्हर करण्यास अत्यावश्यक आहेत. समजा तुम्हाला मी लेटेस्ट टेक्नॉलॉजी, मॉडर्न मशीन दिली
आणि खात्री बाळगली की आता उत्तम क्वालिटी मिळणार. पण तुम्हाला ही मशीन्स टेक्नॉलॉजी कशी वापरायची हे माहीतच नसेल किंवा ते शिकायची इच्छा नसेल तर हे सुद्धा तुम्हाला उत्तम क्वालिटी डिलिव्हर करण्यासाठी ॲटिट्यूड, इच्छा, मानसिकता नसेल तर आज भारतामधल्या अनेकांना रोड साईडला मिळणारी क्वालिटी, मग ते फूड असो अथवा काही रिपेअर, मनापासून आवडतं. मला सांगा, इथे कुठली लेटेस्ट टेक्नॉलॉजी किंवा मॉडर्न मशीन्स ते वापरतात, पण ही सगळी मंडळी मिळणाऱ्या क्वालिटीवर खुश असतात. भारतातला मूर्तिकार अजूनही छिन्नी आणि हातोडा वापरून मूर्ती बनवतो आणि आपण त्यापुढे नतमस्तक होतो. इथे तो कुठली लेटेस्ट मशिनरी वापरतोय मला सांगा. तेच लागू पडते रोड साईड मेकॅनिकला. आपण बऱ्याच वेळा अगदी मॉडर्न गाड्या देखील त्याच्याकडनं रिपेअर करून घेतो आणि मिळणाऱ्या क्वालिटीबद्दल अत्यंत समाधानी असतो. मला सांगा, त्याला कुठलं मॉडर्न ट्रेनिंग, एज्युकेशन किंवा टेक्नॉलॉजी मिळालेली आहे? आपण काही उदाहरणं पाहूयात. चांगली क्वालिटी ही नेहमीच महाग असते किंवा हायर क्वालिटीसाठी जास्ती पैसे मोजावे लागतात, हा एक मोठा चुकीचा समज किंवा गैरसमज. मला सांगा, आपल्या देशात अनेक छोट्या कमी किमतीच्या गाडीचे ग्राहक आहेत आणि तसेच बरेच महागड्या लक्झरी गाडीचे ग्राहक देखील आहेत. तर मग छोट्या गाडीचे सगळे ग्राहक क्वालिटीबाबत असमाधानी आहेत का? किंवा महाग गाड्यांचा एकही ग्राहक क्वालिटीबाबत असमाधानी नाहीये का? विचारून बघा. क्वालिटीचा किमतीशी संबंध नसतो. कसे ते आपण सुरुवातीच्या काही व्हिडिओजमध्ये चर्चेस घेणार आहोत. आणखीन एक मोठा गैरसमज, खास करून प्रोफेशनल वर्ल्ड मधला, QMS म्हणजे नुसते डॉक्युमेंटेशन, बाकी त्याचा काही उपयोग नाही. याला खरं कारण म्हणजे आपण QMS हे खऱ्या अर्थानं इम्प्लिमेंटच केलेले नसते, तर त्याची फक्त माहिती घेतलेली असते आणि कस्टमर सांगतो म्हणून किंवा ऑडिट पुरते आपण ते इम्प्लिमेंट करतो. तुम्ही जर QMSच्या अंतरंगात डोकावलं तर लक्षात येईल की तुम्हाला QMS काहीच वेगळं करायला सांगत नाही, तर वेळोवेळी जनरली तुमच्या हातून विसरणाऱ्या गोष्टींची, चुकांची तुम्हाला ते आठवणच करून देतं, ज्याची तुम्ही जर वेळीच काळजी घेतली तर नक्की फायदा होईल. मी तर तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो की मला एक तरी त्यातील निरुपयोगी, निरर्थक गोष्ट दाखवा की त्यामुळे तुम्हाला QMSचा काही फायदा होत नाही. तुम्हाला सांगतो, आपण QMSचा पाया असलेले PDCA हे रोज आपल्या आयुष्यामध्ये नकळतपणे वापरतो, जगतो, कारण तो निसर्गाचाच नियम आहे. आणि हे जर खरं असेल तर मग QMS अवघड वाटण्याचे कारणच नाही. पण डोक्यातले गैरसमज ते अवघड करून ठेवतात. पुढे आपण यावर डिटेल डिस्कशन करणार आहोत. व्यावसायिक जीवनातला आणखीन एक गैरसमज म्हणजे की क्वालिटी डिपार्टमेंटचाच फक्त क्वालिटीशी संबंध असतो किंवा ती त्यांची जबाबदारी असते किंवा आहे, बाकी कोणाची नाही. दुसरीकडे आपण भिंतीवरती मोठ्या मोठ्या घोषणा लिहितो की क्वालिटी ही सर्वांची जबाबदारी आहे. हे फक्त बोलण्यापुरते असते आणि आपण ते कधीच त्याप्रमाणे वागत नाही. कारण मी कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये काम करत असेन तरी क्वालिटीचा माझ्याशी कसा संबंध आहे हे नीट कळलेलेच नसते. मला परचेसने डिफेक्टिव्ह पार्ट आणले आणि ते असेंबल झाले तर फायनल प्रॉडक्टमध्ये तो डिफेक्ट असणार. मग या खराब क्वालिटीचा क्वालिटीशी कसा संबंध आहे? आता तुम्ही म्हणाल की हे क्वालिटीने चेक केले पाहिजे, पण जर असे सगळे गोष्टी क्वालिटीने चेक करायचे ठरवले तर किती इन्स्पेक्टर लागतील आणि त्यांनी किती कॉस्ट वाढेल? मी म्हणतो की डिफेक्ट नसलेला पार्ट आणण्याची ही जबाबदारी परचेसची नाहीये का? सर्व काही जर क्वालिटीने चेक करायचे ठरवले तर हे कसं शक्य आहे? आणि या जगात असं कोणीच करत नाही. जर आपण फक्त इन्स्पेक्शनवर अवलंबून राहणार असू तर प्रॉडक्टसाठी मोठ्या संख्येनं इन्स्पेक्टर लागतील आणि ते इतकं महाग होईल की तुम्ही ते मोठ्या प्रमाणात बनवू शकणार नाही आणि विकूही शकणार नाही. तर मित्रांनो, ही फक्त काही उदाहरणं आहेत.
असे अनेक गैरसमज आपल्या मनात पक्क घर करून बसले आहेत, जे तुम्हाला क्वालिटीचे उगाचच टेन्शन देतात. आपण यावर खूप डिटेलमध्ये अगदी रोजच्या जीवनातली उदाहरणं घेऊन या चॅनलमध्ये चर्चा करणार आहोत. आपण नुकतीच क्वालिटी विषयीच्या गैरसमजांची काही उदाहरणं पाहिली, ज्यामुळे क्वालिटी हाताळणे किंवा डिलिव्हर करणे हे खूप त्रासदायक होऊन बसते. तर आता हे थोडे समजून घेऊयात की हे चॅनल या सर्वांवर मात करायला कशी कशी मदत करणार आहे. आपण या चॅनलवर प्रथम क्वालिटीची व्याख्या करणार आहोत, ज्यातून आपला फोकस हा राहील की क्वालिटी विषयीचे अनेक गैरसमज दूर करणे सहज शक्य होईल. क्वालिटीची व्याख्या करून आपण हे समजवणार आहोत की क्वालिटी डिलिव्हर करणे म्हणजे बेस्ट डिलिव्हर करणे नाही, तर तुमच्या कस्टमरने जे काही मागितलं आहे ते पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करणे आणि देणे. यात आपण क्वालिटीची आणि टार्गेट कस्टमर यांचं एक जवळचं नातं देखील समजून घेणार आहोत. यामागे उद्देश हा आहे की तुमच्या मनातील क्वालिटी विषयीचे गैरसमज दूर व्हावेत, आणि हे सर्व करताना आपण मुद्दाम रोजच्या जीवनातली उदाहरणं घेणार आहोत, ज्यामुळे समजणं खूप सोपं जाईल. संकल्पना म्हणजे एखादी गोष्ट ही कशावर आधारित आहे हे नीट समजून घेणे. याचा फायदा म्हणजे जेव्हा तुम्ही अनेक क्वालिटी टूल्स वापरता, ती योग्य पद्धतीनं योग्य ठिकाणी वापरणे शक्य होईल, कारण ती कशावर आधारित आहे हे आपण समजून घेणार आहोत. नाहीतर चुकीचा रिझल्ट मिळतील आणि क्वालिटी डिलिव्हर करणे हे अवघड होईल. उदाहरणार्थ, प्रोसेस ऑडिट हे टूल वापरणे योग्य आहे जेव्हा प्रोसेस कंट्रोल असते, अदरवाईज ती वापरायची नसते. आता ही यामागची संकल्पना माहीत असेल तरच कंट्रोल प्रोसेसवर ऑडिट केले जाईल, अदरवाईज अनकंट्रोल प्रोसेसवर पण ऑडिट केलं जाईल आणि त्याचे रिझल्ट रिलायबल नसतील. तेच इन्स्पेक्शनच्या सॅम्पलिंग प्लॅनला देखील लागू पडतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पीडीसीए. साध्या भाषेत तुम्ही ठरवलेले टार्गेट कसे अचीव्ह करणार याचं प्लॅनिंग करणे म्हणजे पी, त्याप्रमाणे काम करणं म्हणजे डी, आणि हे झाल्यावर अपेक्षित रिझल्ट आले का किंवा नाही आले किंवा कितपत आले हे पाहणे आणि तो फरक का पडला आहे एनालाइज करणे म्हणजे सी, आणि त्यात आलेली गॅप भरून काढण्यासाठी ऍक्शन घेणे म्हणजे ए. प्रोफेशनल लाईफमध्ये मात्र हे जाणून बुजून वापरावे लागते. हे सर्व प्रोफेशनल लाईफमध्ये कसे लागू होणार त्याचं एक उदाहरण बघूया. क्यूएमएस हे एक टूल आहे जे पूर्णपणे प्रोसेस आणि पीडीसीएवर आधारित आहे. क्यूएमएस मेनली तुम्हाला सांगते की तुम्ही सर्व तुमच्या स्ट्रेंथ आणि वीकनेस लक्षात घेऊन टार्गेट ठरवा, त्यासाठी लागणारे सर्व प्लॅनिंग म्हणजेच कुठल्या प्रोसेस वापरणार, कुठला सपोर्ट घेणार हे ठरवा. या प्लॅनिंग प्रमाणे सर्व सपोर्ट वापरून प्रोसेसेस एक्झिक्यूट करा आणि अपेक्षित रिझल्ट आले का हे पहा. नसेल आले तर कुठे चूक झाली हे अनालाइज करून योग्य ती ऍक्शन घ्या. हे सायकल जोपर्यंत अपेक्षित रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत चालू ठेवा. आता हे पीडीसीए नाही तर जगावेगळं काय सांगा मला. हे परीक्षेत उत्तम मार्क मिळवण्यास किंवा रोजच्या जीवनातील अनेक गोष्टी करण्यास आपण सहजपणे आणि नकळतपणे वापरतो. हे जर नीट समजले तर क्यूएमएसचे आपोआप पालन होईल. या पद्धतीनं आपण क्वालिटीच्या सर्व संकल्पना अगदी रोजच्या जीवनातील उदाहरणं घेऊन समजून घेणार आहोत. इनफॅक्ट आपला सर्व प्रोग्राम हा क्यूएमएस वर म्हणजे प्रोसेस आणि पीडीसीए वरच फोकस करणार आहे. त्यामुळे क्यूएमएस हे रोजच्या जीवनाचा भाग बनेल आणि त्याची वेगळी तयारी करण्याची गरज पडणार नाही. यातून तुम्हाला क्वालिटी हाताळताना येणारा ताण कमी होऊन क्वालिटीची मग ती कुठल्याही लाईफमध्ये म्हणजे पर्सनल, पब्लिक, प्रोफेशनल लाईफमध्ये डिलिव्हर करायची असेल तर ते इझिली शक्य होईल. आपले ध्येयच हे आहे की क्वालिटीची हाताळणी रोजच्या जीवनातील गोष्टी जितक्या आपण सहजपणे करतो तितक्या सहजपणे करणं शक्य व्हावं. आपण या चॅनलमध्ये कुठकुठले विषय, उपविषय, मुद्दे चर्चेस घेणार आहोत याची मी इथं यादी दिली आहे. तुमच्या येणाऱ्या फीडबॅकवरून आणखीन काही विषय आपण यात नक्कीच ऍड करूयात.
हे फक्त उदाहरण म्हणून दिले आहेत. माझा छोट्या आणि मध्यम कंपन्यांबरोबर काम करण्याचा जो अनुभव आहे त्यानुसार अगदी छोटे छोटे विषयाचे आपण सेपरेट व्हिडिओज बनवणार आहोत, ज्यामुळे विषय समजणे खूप सोपे होईल आणि व्हिडिओ खूप मोठा देखील होणार नाही. तुम्ही हवा असाल तर पॉज करून ही यादी नीटपणे बघू शकता. मित्रांनो, क्वालिटी डिलिव्हर करणे, त्यात सातत्यानं सुधारणा करणे हा एक कधीही न संपणारा प्रवास आहे. कारण कस्टमर बदलत आहे, जग बदलत आहे, त्याच्या क्वालिटी विषयीच्या अपेक्षा देखील बदलत आहेत. आणि जर तुम्हाला व्यवसाय टिकून राहायचे असेल तर त्या पूर्ण करण्याशिवाय पर्याय नाही. उदाहरणार्थ, काही वर्षापूर्वी बेस्ट असणारी गिअरवाली गाडी ही आता कोणीही घेत नाही. सगळ्यांना ऑटोमॅटिक गिअरबॉक्स वालीच गाडी पाहिजे. हे काही फक्त प्रोफेशनल लाईफमध्ये नाही तर पर्सनल लाईफमध्ये देखील लागू आहे. उदाहरणार्थ मला सांगा, कोणी आता ब्लॅक अँड व्हाईट किंवा स्मार्टफोन ऐवजी साधा मोबाईल फोन घेईल का? या प्रवासात अनंत अडचणी, आव्हानं येणार आहेत. त्यावर मात करायला हे चॅनेल तुम्हाला सदैव मदत करेल. हे सर्व आपल्याला PDCAच्या मदतीनंच करायचं आहे आणि ते कसं करायचंय याविषयी हे चॅनल तुम्हाला मार्गदर्शन करेल. मला खात्री आहे की तुम्हाला आता साधारण अंदाज आला असेल की हे चॅनेल चांगली क्वालिटी टेन्शन न घेता कशी डिलिव्हर करायची याबाबत कशी मदत करेल. तर मंडळी, चला आता आपण आपल्या या नव्या प्रवासाला सुरुवात करूयात, ज्यामध्ये आपण क्वालिटीशी घट्ट मैत्री करणार आहोत आणि क्वालिटी अगदी सहजपणे आपल्या कस्टमरला डिलिव्हर करणार आहोत.